नमस्कार, मी केतकी चितळे आणि मी वेदांत अग्रवाल हिट अँड रन केसबद्दल बोललेले आहे ऑलरेडी. आणि पोलीस कसे नालायक असतात याविषयी मी बोलले. त्यांनी कसा नालायकपणा केला हे मी बोलले होते. त्याच्यावरून मी ट्रोल झालेले आहे, कारण मी पोलिसांना कसं काय शिव्या घालू शकते, कसं काय त्यांना बोलू शकते, असं रिस्पेक्ट पोलीस वगैरे असं काय काय झालं. तर आता मी तुम्हाला वाचून दाखवते की काय काय कमेंट्स आल्या होत्या पोलिसांद्वारेच. सो लेट्स चेक इट आउट. युविका_इंगळे 5328. भाषा आहे का? माझं नाहीये, त्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. तुझ्या पुछीत पोलीस दांडू घालतील, म्हणजे पोलीसच मला मारणार आहेत का, तर मी पोलिसांना प्रश्न विचारले म्हणून. रोहित टेमकर, तुझ्या इथे पोचून मुंबई पोलीस लाईन बॉईज संघटना तुला धडे शिकवतील कायदेशीर. पोलीस सांगतोय हे. टेमकरच पुढे बोलतात, ते आमचे पोलीस लाईन बॉईज संघटनाचे जिल्हा अध्यक्ष करतील. दर टाइम तुमचा तो एपिलेप्सीचा आजारवर आम्ही पोलीस लाईन बॉईज संघटना उपचार करू. एपिलेप्सी एकदा डेव्हलप झाली की ती मेल्यावरच तुमच्या शवाबरोबर जाते, हे मी नेहमी म्हणते. तर आता जर का हे उपचार करतील असं म्हणतायत, म्हणजे हा डायरेक्ट डेथ थ्रेट नाही का झाला? हा एक प्रश्न. आता वळूया आपण परत मेन टॉपिक जो आहे, पोलिसांनी काय काय केलं किंवा रादर काय नाही केलं याविषयी जाऊया. सो अटक झाल्यानंतर, ओके, कोणालाही अटक केली, आता हा स्वानुभव आहे त्यामुळे मी तर सांगूच शकते है ना. अटक केल्या केल्या आधी तुमची मेडिकल टेस्ट होते, कुठल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि लगेच तुमचं मेडिकल चेकअप केलं जातं आणि मग तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं. ही प्रोसिजर आहे, ओके, नॉर्मल प्रोसिजर ही आहे. पण वेदांत बरोबर काय घडलं? डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्याच्या सिस्टीममधून अख्खी दारू बाहेर पडल्यानंतर त्याचं मेडिकल चेकअप झालं का? हा काय प्रकार आहे? खूप सोपे प्रश्न आहेत, मला प्रचंड सोपे प्रश्न आहेत ज्याची मी उत्तरं मागते तुमच्याकडे, पोलिसांकडेच मागते म्हणा किंवा कोणाकडेही मागते म्हणा. खूप साधे आणि सोपे प्रश्न आहेत. एकानं कमेंटमध्ये लिहिलं की बिल फक्त 48 to 50,000 नव्हतं तर 70,000च्या घरात होतं. म्हणजे यांनी फक्त दारू प्यायली होती का अजूनही काही प्राशन केलं होतं? कारण फक्त दारू पिऊन एवढी तर नशा होत नाही ना. मग तसं असेल तर टेस्ट का नाही केल्या गेल्या त्वरित? म्हणजे याचा अर्थ पोलिसांना याबद्दल माहिती होतं का? माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला जी एपिलेप्सीसाठी सायकोट्रॉपिक मेडिसिन्स खाते, तिचे 10 वेळा हातात सुया टोचून रक्त काढण्यात येतं का? तर पोलिसांना असा गैरसमज आहे की सायकोट्रॉपिक मेडिसिन्स खाल्ले म्हणजे नार्कोमध्ये कोणाला तरी अडकवता येईल, म्हणून नार्कोमध्ये मला अडकवण्यासाठी 10 वेळा माझं रक्त काढण्यात आलं. पण ह्या पोराचं ज्याच्या सिस्टीममध्ये जेन्युइनली काहीतरी होतं, त्याचा मेडिकल सिस्टीममधून सगळं बाहेर पडल्यावरती का मेडिकल चेकअप केला जातो? सोपा प्रश्न आहे हा. दुसरा प्रश्न, त्याच्या बरोबर जी लोक होती, ओके, गाडीत तो आणि ड्रायव्हर फक्त दोघच जण होते का? किंवा त्याच्या बरोबर पार्टी करणारे पण जी लोक होती ती सर्व अडल्ट्स होती का? ती पण त्याच्याच वयाची होती ना. मग त्यांच्याकडे मद्यपान प्राशन करण्याचे जे लायसन्स लागतं ते होतं का त्यांच्याकडे? ते जर नव्हतं तर त्यांच्यावरती गुन्हा का दाखल झालेला नाहीये? का झाला आहे का? त्यांचे स्टेटमेंट्स घेतले गेले आहेत का? त्या पोरांची नावं बाहेर का आलेली नाहीयेत? त्यांचे आई वडील पण धावत आलेच असतील ना. मग ती पोरं कुठली? मायनर आहेत म्हणून त्यांची नावं डिस्क्लोज करायची नाहीत असं एका ठिकाणी उत्तर मिळणार, दुसऱ्या ठिकाणी मायनर म्हणून काहीही करणार. रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे दे शुड बी ट्राईड ॲज अन अडल्ट. पण सध्या ज्युव्हेनाईल डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, असं का? अजून एक गंमत, जेव्हा FIR दाखल करण्यात आला, 2 FIR, पहिला FIR दाखल करण्यात आला. आता मी तुम्हाला सांगते FIR विषयीचं काय प्रकरण आहे ते.
ओके, आता माझ्यासोबत जे घडलं ते म्हणजे महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी FIR, विविध ठिकाणी एकाच घटनेला धरून विविध ठिकाणी FIR टाकण्यात आले. ओके, पण एकाच पोलीस स्टेशनात एकाच गोष्टीवरून वेगवेगळ्या वेळेला FIR दाखल करत नाहीत. मग ह्या घटनेत 2 FIR दाखल कसे झाले? पहिला FIR दाखल झाला FIR 306 क्रमांक 306/2024 येरवडा पोलीस स्टेशन. यात 185 कलम 185 दारू, मद्यपान वगैरे हा कलम लावलाच नव्हता. त्या FIR मध्ये फक्त 304, तेही 304 हा कलम लावला होता. नुसता 304 नव्हता, 304 हा कलम होता. जेव्हा दुसऱ्यांदा काही वेळानंतर प्रेशर आलं पोलिसांवरती, सोशल मीडियाद्वारे किंवा पब्लिकद्वारे जेव्हा प्रेशर आलं पोलिसांवरती, तेव्हा त्यांनी दुसरा FIR दाखल केला 307/2024 येरवडा पोलीस स्टेशन. त्यात कलम 304, त्यातही 185 कलम लावण्यात आला नव्हता. 185 कलम कधी लावण्यात आला? जेव्हा आता सेकंड अपील केली त्यात त्यांनी 185 कलम लावलेला आहे. तुम्हाला समोर दिसतंय त्याला धड चालताही येत नाहीये, तर मग तेव्हाच तुम्ही 185 लावला नाहीत, हे कसं काय? हा प्रश्न पोलिसांना विचारणं योग्य नाहीये का? हा नालायकपणा नाहीये मग पोलिसांचा? बरं, आता पब्समध्ये, ज्या पबमध्ये बसले होते त्या पब्सवाल्यांवरती, मालकावरती तर कारवाई झालेली आहे. त्या मालकाचं नाव चोळडिया, त्याच्यावरती झालेली आहे. दुसरा पब पण होता, त्या पबचा मालकही सेम पक्षातला, सेम परिवाराला, म्हणजे पक्षनिष्ठ असं आपण म्हणू शकतो, असाच होता. असं कसं काय? हा, म्हणजे बर्ड्स ऑफ सेम फेदर फ्लॉक टुगेदर. पण ह्याचा अर्थ आमचा मुलगा आज तुमच्या पबमध्ये येतोय, त्याला पाहिजे तसं वागू द्या, पाहिजे तसं करू द्या, पाहिजे ते प्राशन करू द्या, फक्त दारूच असेल तर दारू किंवा काही दुसरं होतं का त्याच्या सिस्टीममध्ये हे जाणून घ्यायला मेडिकल चेकअप टाइमवरती कुठे केला गेला? अजूनही काही असू शकतं ना, म्हणजे शंका येऊ शकते ना आपल्या मनात. असेलच असं मी म्हणत नाहीये, पण मेडिकल टाइमवरती न केल्यामुळे आपल्या मनात शंका तर येऊ शकतेच ना. वाव मिळतो ना शंकेला. सोपे प्रश्न आहेत माझे. आता बघा, चोळडिया, प्रल्हाद भुतडा, शेळके, हे सगळे एकाच पक्षाचे. म्हणजे परिवारवाद जरी झाला तरी कितीही काहीही आपण म्हटलं, रक्त बदलत नाही ना. विचार करण्याची गोष्ट आहे की कुठलीही विकृत घटना घडली की नेहमी एकाच परिवाराचं नाव कसं काय निघतं हो? म्हणजे योगायोग ही किती लेव्हलचा योगायोग होतो इतका? प्रत्येक वेळेला त्याच परिवाराचं नाव यावं. केसविषयी पुढे मी व्हिडिओज करत राहीनच, तुम्हाला सांगत राहीनच पुढे काय काय घडतंय. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.